मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही। आज रात्री 11:59 सॉफ्टवेअर बंद होणार। मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 92.87% सर्वेक्षण, मात्र संभाजीनगर अजूनही सर्वेक्षणात काहीच मागे। तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये शिकलात तिथे मी सिनियर प्रोफेसर होतो, छगन भुजबळ यांचा संजय गायकवाड यांना टोला। भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानिया यांची पोस्ट चर्चेत। भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात याचिका करणारा भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार, अंजली दमानिया यांचा पोस्टमधून सवाल। मला भाजपकडून कुठलाही प्रस्ताव नाही आणि मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री भुजबळांची प्रतिक्रिया। राज्यसभेच्या अनुषंगाने भाजपची खलबत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा। भाजप राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चौथा उमेदवार टाकण्याची शक्यता। भाजप जिल्हाध्यक्षाची आज महत्त्वपूर्ण बैठक। आगामी लोकसभेच्या तयारीबाबत घेतला जाणार आढावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी मार्गदर्शन करणार। धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचे धन्यवाद देवेंद्रजी अभियान। गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अभियान। मुंबईमध्ये 20 फेब्रुवारीला फडणवीसांचा सत्कारासह भाजपची जाहीर सभा। 4 एप्रिलपासून राज्यामध्ये भाजपचं गाव चलो अभियान। अभियानाअंतर्गत भाजपच्या प्रत्येक नेत्याला एका गावात मुक्काम करावा लागणार। देवेंद्र फडणवीस 7 फेब्रुवारीला नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा या गावी मुक्कामी असणार। राज्यसभेचे खासदार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा भाजपचा प्लॅन। नारायण राणेंसमोर लोकसभा निवडणुकीमध्ये कोणताही उमेदवार टिकणार नाही, दीपक केसरकरांचं वक्तव्य। विदर्भामध्ये 10 पैकी 6 लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढणार। पूर्व विदर्भातले 4 लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार। राष्ट्रवादीचा परंपरागत भंडारा गोंदिया आणि शिवसेनेचा रामटेक हा मतदारसंघही काँग्रेस लढवण्याची शक्यता। सिद्दीकी पिता पुत्राचा यूटर्न, इतर पक्षामध्ये जाण्याचा तुर्तास निर्णय नाही, बाबा सिद्दीकी यांची माझाला माहिती। माझं बाबा सिद्दीकी यांच्याशी बोलणं झालंय, ते काँग्रेसमध्येच आहेत असं त्यांनी सांगितलं। वर्षा गायकवाड यांची माहिती। सिद्दीकी यांच्या संदर्भात तुमच्याकडूनच माहिती मिळते। सिद्दीकी पिता पुत्राच्या पक्ष प्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।